नमस्कार मंडळी. पूर्वी पूजा किंवा कुठलाही छोटा-मोठा समारंभ असेल तर नेहमी ही हमखास भाजी बनवली जायची. चवळी बटाट्याची भाजी अतिशय चविष्ट आणि बनवायला एकदम सोपी. भाजी ही अगदी झटपट बनवून तयार होते. चवळी आपल्याला भिजवण्याची आवश्यकता नाहीये. खूप झटपट तयार होते. यासाठी अशी ही जाडी चवळी घ्यायची आहे आणि त्यावर असे काळे डाग पाहिजेत. चवळी अशी काळी टिपक्याचीच घ्यायची. दुसऱ्या चवळीला जास्त टेस्ट नसते. या चवळीची भाजी अतिशय चविष्ट बनते. आता आपल्याला ही चवळी थोडीशी कढईमध्ये मीडियम गॅसवरती भाजून घ्यायची आहे. जास्त डार्क आपल्याला भाजायची नाहीये. अगदी असे थोडे-थोडेसे टिपके पडले इथपर्यंतच भाजून घ्यायचे आणि कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून एक बटाटा स्वच्छ धुवून तोही याबरोबर शिजवून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला कुकरच्या. हे पहा कशी छान आपली चवळी आणि बटाटाही छान शिजून तयार आहे. आता कढईमध्ये तेल घ्यायचं. तेल थोडंसं जास्त घ्यायचं आणि जिरे घालायचे फोडणीला. 2 तेजपत्त्याची पाने घालायचे. एक मोठा साईजचा मी कांदा घातला आहे. मोठा नसेल तर तुम्ही 2 कांदे बारीक चिरून घालायचे. तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे गुलाबी रंग होईपर्यंत. आता कांदा पटकन शिजण्यासाठी मी इथे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. मीठ मी चवळीमध्ये घातलं नव्हतं शिजवताना. त्यामुळे तुम्हाला जेवढं भाजीसाठी लागेल तेवढं मीठ घालून घ्यायचं. इथे मी आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घातली आहे. तुम्ही फक्त आलं लसूणची पेस्ट घातली तरीही चालेल. आता यामध्ये मी एक मोठ्या साईजचा लाल टोमॅटो बारीक चिरून असा घालायचा फोडणीमध्ये. तोही नरम करून घ्यायचा व्यवस्थित. तर यामध्ये अर्धा चमचा हळद आणि आवडीप्रमाणे तुमच्या जेवढं तिखट हवं असेल तेवढं मी घरगुती मसाला घातला आहे. कांदा लसूण मसाला आहे हा. तुमच्याकडे जो साठवणीत असेल तो तुम्ही घालू शकता. आता वाटण्यासाठी मी इथे 1 वाटी सुकं खोबरं भाजून घेतलं आहे. 10-12 कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर, 2 चमचे धणे आणि 2 चमचे भाजलेली डाळ घेतली आहे. तुमच्याकडे भाजलेली डाळ नसेल तर तुम्ही आपली कच्ची डाळ आहे ती भाजून घेऊ शकता आणि थोडे गरम मसाले जसे की दालचिनी, लवंग, मिरी यामध्ये घालून छान असं वाटण करून घ्यायचं आणि हे वाटण मी सुक्कं बनवून 10-15 दिवस ठेवते फ्रीजमध्ये. आपल्याला झटपट या वाटणामुळे मस्त अशा आमटी किंवा उसळी, सुक्या भाज्या बनवायला अगदी सोयीस्कर जातात आणि खूप चविष्ट बनतात. आता माझ्या मसाल्यामध्ये सर्व गरम मसाले असल्यामुळे मी दुसरे मसाले कुठले घालत नाहीये. तुम्ही गरम मसालासुद्धा घालून त्यामध्ये बारीक करून मिक्सरला ठेवून देऊ शकता. आता मसाला आपला छान फ्राय झाला आहे. तर यामध्ये मी उकडलेला बटाटा होता त्याच्या फोडी करून छान अशा मस्त व्यवस्थित परतून घेतल्या आहेत. तर यामध्ये आपण जी चवळी शिजवलेली आहे ती पाण्यासकट चवळी घालून घ्यायची. पाण्यामध्ये चवळीचा पूर्ण अर्क उतरलेला असतो. त्यामुळे या पाण्याला खूप टेस्ट असते. आता चवळी आपल्याला उकळी आल्यानंतर चवळी बटाट्याच्या भाजीला आपण 5 ते 6 मिनिटे छान असं उकळून द्यायचं. म्हणजे काय होईल, सर्व मसाले आणि बटाटा चवळी याची टेस्ट एकमेकांना छान लागेल. तर शेवटी याच्यामध्ये आपण सर्वात शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि छान अशी आपली चविष्ट भाजी तयार होते. तुम्ही नक्की बनवून पहा. खूप छान अशी लागते. रेसिपी कशी वाटली? आवडली असल्यास माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.